एवढे सगळे पैसे जास्त दिवस माझ्याकडे ठेवून नाही चालणार. आता कोण आला असेल? कोण आहे? कोण मला ओळखलं तर नसेल. पेपरमधली जाहिरात बघून, मोबाईलवरचे व्हिडिओ बघून कोणी माझ्या मागत आलं नसेल. का पोलिसांना कोणी टिप दिली असेल, का ह्यांना कोणीतरी फोन करून सांगितलं असेल. हा, पोलीस नाही तर हे झाले असतील. आत्ता जर मी यांच्या तावडीत सापडलं तर मी जे काही ठरवलंय त्या सगळ्यावर पाणी फिरल. काय करू? आले. काय झालं एवढा जोराने दरवाजा वाजवायला? हं? आग लागली कुठं? अहो तुमच्या फायद्याचं काम आहे, महत्वाचं आहे. अहो लय महत्वाचं आहे. ठीक आहे, यात. ना 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 ना. ये बापाचं घर आहे असं बसायला? काम काय बोलायचं आणि लगेच निघायचं. सॉरी. अहो तुमच्याच भल्याचं बोलायला आलो या. बोल. थांबा, तुम्हाला काय बोलायचंय माहितीये का? आता डायरेक्ट दाखवतोच. हे बघा. लतिका गोपाळ देशमुख. कसं आहे? है ना? अहो एवढंच नाही. थांबा, हे बघा. थांबा. हे बघा, तुमच्या नवऱ्याचा मोबाईल नंबर. अहो गोपाळचा. थांबा, फोन लावू का? हा, त्यासनी सांगतो की. गोपाळराव, अहो कशाला बायकोला इकडे तिकडे हुडकत बसलाय? अहो तुमची बायको आमच्या इथं लॉजवर आहे, ती बी पैशा सकट. त्यालाच भिजवून दे, झोपतो. तुम्ही आमचं बघा, आम्ही तुमचं बघतो. तू आमच्यावर लक्ष ठेव असंच, आम्ही पण तुझ्यावर लक्ष ठेवतो असंच. ठरलं तर मग हात द्या, हात द्या. गोपाळ, उद्यापासनं मिशन संशयित सुरू. सावकाश. मित्रांनो, तुमच्यासारखी मित्र माझ्या नशिबात आल्यात ना, मी स्वतःला लय भाग्यवान समजतो बघा. खर तर तुम्ही सगळे माझे मित्र नाहीये. काय बोलता? काय बोलणार? मित्र नाही म्हणजे काळीज आहे माझं. काळीच कोणाला म्हणतो? आम्हाला काळीच म्हणतो का तो? आम्ही काळीच नाही तुझे. तू आमचं काळीच आहे. ए जमाना रे. माझ्या नादाला लागतोयस, ब्लॅकमेल करतोयस मला. तू अजून मला नीट ओळखलं नाहीये. माझ्या नादाला लागलास ना, उभा आडवा चिरून ठेवी ना. चिरेन चिरा, खुशाल चिरा. पण मला सांगा, तुम्ही मला चिरला, मी इथं पडलो तर इथनं बाहेर जाणार ना? मग बाहेर कोणतरी बघल की, आणि तिथनं बाहेर गेलो तरी पण कोणतरी बघणार. तो पेपर आहे ना, तो मी एकटा वाचत नाही, पूर्ण महाराष्ट्रभर जातोय. त्यामुळे तुम्ही जाणार. काय पाहिजे तुला? आता कसं मुद्द्याचं बोलला तुम्ही? आधार कार्ड शिवाय राहायचं म्हणून मला डबल पैसे दिलं, तिथंच मी ओळखलं.
की या मॅडम काहीतरी मोठा घोळ करून आलेले दिसत आहे. कसं आहे ना मॅडम, आम्ही गरीब माणसं हो, तुमच्यासारखी मोठी संधी नाही ना चालली येत. त्यामुळं असल्या छोट्या मोठी संधी मिळली की तिथेच आम्ही हात मारतो. पण आता आता तुमच्याकडून तरी काय अपेक्षा असणार आहे? पैसे पाहिजेत ना, देणार. माझी एक अट आहे, आता तुम्हीच मला आठ घालणार होय? अहो, अडचणीत तुम्ही आहे. पैसे पाहिजेत का नकोत? पाहिजे ते. बाहेर जाऊन थांबायचं, जा. नाही नाही, तुमचा काय भरोसा? आधी पैसे द्या, मग बाहेर जा. हे बघ, पैसे घेऊन मी पळून जाऊ शकते ना, तर खून करून पण पळू शकते. हा, लक्षात ठेवायचं. बाहेर जायचं, पैसे देणार म्हणजे देणार. जा. ठीक आहे. नव, पण किती पैसे देणार? 10,000. नुसतं 10,000? अहो, तुमच्या गोपाळरावांना फोन लावला ना, पळत येऊन 50,000 रुपये देईल. ऐका, तुमचं सोडा, माझं सोडा, 2 लाख रुपये द्या. 2 लाख? हा. लाव माझ्या नवऱ्याला फोन, लाव. असू दे, तुम्ही लगेच रागावताय बघा. 1 लाख रुपये द्या. बाहेर जाऊन थांब. ठीक आहे, येतं.